तर भाजणी बनवण्यासाठी इथे मी काही हे सर्व जिन्नस घेतलेले आहेत. आता याचं वजनी प्रमाण बघूया. अर्धा किलो ज्वारी घेतली आहे, अर्धा किलो तांदूळ घेतलेत, 80 ग्रॅम गहू घेतलेत, 170 ग्रॅम चणा डाळ घेतली आहे. इथे अख्खे हरभरे वापरू शकता. 170 ग्रॅम मूग डाळ घेतली आहे, अख्खे मूग वापरू शकता. त्यासोबत सालाची मूग डाळ देखील वापरू शकता. 170 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे. इथे अख्खे उडीद वापरू शकता किंवा सालाची उडीद डाळ देखील तुम्ही वापरू शकता. 30 ग्रॅम धणे घेतलेले आहेत, 20 ग्रॅम जिरे घेतले, 7 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 1 टीस्पून मिरे घेतलेले आहेत. आता हे सर्व झालं वजनी प्रमाण. तर जिन्नस भाजण्यापूर्वी एका परातीमध्ये मी कॉटनचा कपडा अंथरवून घेतलेला आहे, जेणेकरून जे भाजलेले जिन्नस आहेत ते आपण याच्यावरती काढून घ्यायचे, म्हणजे त्याला वाफ धरणार नाही किंवा ते ओलसर होणार नाहीत. तर आता भाजणी करून घेऊयात. तर भाजणी करण्यासाठी इथे एक कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे. तर सुरुवातीला ज्वारी भाजून घेऊया. तर ज्वारी भाजत असताना ज्वारी एकसारखी परतवत राहायची आहे. ज्वारी भाजण्यासाठी साधारण 4 मिनिटे लागलेली आहेत. हलकासा खमंग वास यायला लागला की आपली ज्वारी भाजलेली आहे असं समजायचं. ज्वारी भाजत असताना एकसारखी परतवत राहायची आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. अगदी जास्त देखील ज्वारी भाजून घ्यायची नाही, नाहीतर याचा चिकटपणा कमी होतो. आता ही ज्वारी भाजलेली आहे ती ह्या कॉटनच्या कपड्यावरती मी काढून घेतली आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे, जेणेकरून आपण दुसरा जो जिन्नस भाजून घेणार आहे तोपर्यंत याची वाफ निघून जाईल. आता ज्वारीनंतर चणा डाळ भाजून घेणार आहे. चणा डाळ भाजण्यासाठी देखील साधारण 4 मिनिटे लागलेली आहेत. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि चणा डाळ भाजत असताना देखील एकसारखी परतवत राहायची, जेणेकरून ही चणा डाळ अगदी सर्व बाजूने खमंग अशी व्यवस्थित भाजली जाईल. ही चणा डाळ भाजलेली आहे ती ह्या परातीमध्ये मी काढून घेते. चणा डाळनंतर आपण गहू भाजून घेणार आहोत. तर गहू भाजण्यासाठी 2 मिनिटे लागलेली आहेत. गहू भाजत असताना देखील एकसारखे परतवत राहायचे आहेत. अगदी 2 मिनिटात गहू भाजले जातात. तर गहू इथे भाजलेले आहेत ते ह्या परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता यानंतर उडीद डाळ भाजून घ्यायची आहे. इथे गॅसची फ्लेम लो केलेली आहे. उडीद डाळ भाजण्यासाठी साधारण 2 मिनिटे लागलेली आहेत. उडीद डाळ पटकन भाजली जाते. उडीद डाळ भाजताना देखील एकसारखी परतवत राहायची आहे. तर ही उडीद डाळ देखील इथे आता भाजलेली आहे, ती ह्या परातीमध्ये मी काढून घेतली आहे. यानंतर मूग डाळ घालून घेतलेली आहे कढईमध्ये. मूग डाळ भाजण्यासाठी देखील 2 मिनिटे लागलेली आहेत. मूग डाळ देखील पटकन भाजली जाते. मूग डाळ भाजताना देखील एकसारखी परतवत राहायची आहे. अगदी 2 मिनिटात ही मूग डाळ भाजून तयार झालेली आहे. तर आता ही देखील ह्या परातीमध्ये मी काढून घेतलेली आहे. आता यानंतर तांदूळ भाजून घ्यायचे. तर तांदूळ भाजण्यासाठी देखील 2 मिनिटे लागलेली आहेत. तांदळाचा अगदी कलर बदलेपर्यंत तांदूळ भाजायचे नाहीत, अगदी त्याच्यातील मॉइश्चर निघेपर्यंतच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. सर्व मसाले मी कढईमध्ये घातलेले आहेत. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. अगदी 2 मिनिट हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर ह्या मसाल्यांमुळे ह्या भाजणीचा खमंगपणा जास्त वाढतो. हे मसाले भाजलेले आहेत ते ह्या जिन्नसमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत. त्यांच्या कपड्यावरती मी पसरवून थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. हे जिन्नस थंड झाले की आटा चक्कीमधून दळून